यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळे? होप ऑल आर गुड. सो आज आहे संडे आणि यस, सो उशिरा आमची सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही जातो आहे बाहेर, कारण की आज संडे आहे. सो संडे म्हटलं तर काहीतरी स्पेशल असतंच आहे. सो आमचं ब्रेकफास्ट आणि लंच हे एकत्रच असतं, ब्रंच. आज आम्ही काय बनवणार आहे आणि कोण बनवणार आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. स्टे ट्यून विथ अस. आम्ही निघालो बाहेर कारण पिल्सनी लंच प्लॅन केलेला की तो मटन बिर्याणी बनवणार आहे आणि फिश फ्राय बनवणार आहे. सो मटन आणण्यासाठी आणि फिश आणण्यासाठी आम्ही फिश शॉपमध्ये गेलेलो. सो मी आहे किचनमध्ये, कारण मी जे बिर्याणीसाठी लागणार आहे साहित्य तर ते थोडंसं प्रिपरेशन करून देणार आहे पिल्सला. कारण जर मी पिल्सच्या हवाली किचन सोडलं तर किचनमध्ये एवढा मेस होईल की ती बिर्याणी काही माझ्या अंगी लागणार नाही, तर मेस आवरण्यातच माझे 2 तास जातील. सो थोडंसं प्रिपरेशन करून देते मी पिल्स. कांदा घेतलेला आहे फ्राय करायला. कांदा फ्राय करताना बिर्याणीसाठी एक ट्रिक तुम्ही वापरून पहा. जेव्हा आपण कांदा असा बारीक उभा चिरून घेतो तेव्हा तेलात टाकण्यापूर्वी त्याला थोडंसं कॉर्नफ्लावरमध्ये डिप करून घ्या. म्हणजे थोडंसं कॉर्नफ्लावर टाकून पूर्ण कांदा त्यामध्ये घोळून घ्या आणि नंतर लगेचच तो तेलामध्ये टाका. म्हणजे कांदा एकदम असा कुरकुरीत भाजला जातो, तळला जातो. मटनला मॅरिनेट करण्यासाठी पहिले मी हे मसाले घेतलेले आहेत. हे आहे लाल तिखट, कलर येण्यासाठी काश्मीरी लाल. हे आहे घरात केलेलं तिखट. हे आहे काळा मसाला पावडर आणि हे आहे गरम मसाला जे मी घरी बनवलेला आहे. मीठ आणि हळद एवढा मी अगोदर मसाले मिक्स करून घेते मटन. यस, आता मी घेतलेली आहे कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून, त्यानंतर पुदिना, कारण बिर्याणी म्हटलं की पुदिन्याशिवाय त्याला चव येत नाही. थोडंसं वाटण घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचं. हे आहे थोडंसं लिंबू आणि इथे घेतलेलं आहे मी दही आणि अद्रक लसूणचं पेस्ट. तर आता हे सगळं आपण मिसळून घेऊया. सो आता मी हे सगळे जिन्नस एकत्र करून घेते आहे, छानपैकी मिसळून घेते आहे आणि त्यानंतर मग आपण थोडंसं दही टाकूया. तुम्ही बघू शकता मस्त आपला मसाला छानपैकी मटनला लागलेला आहे. आता हे मॅरिनेट होण्यासाठी 1 तास तरी कमीत कमी ठेवणार आहे. तोपर्यंत आपला कांदा इथे छान प्रकारे कुरकुरीत असा लालसर झालेला आहे, मस्त तळून झालेला आहे. आता मी हे गॅस बंद करते आणि थोडासा कांदा मी ह्या मॅरिनेट केलेल्या मटनमध्ये टाकलेला आहे, त्याच्याने छान फ्लेवर येतो मटन. यहाँ पे एंट्री हुई है हमारे मास्टर शेफ की. सो आज की बिरयानी स्पेशल बनाने वाले हमारे मास्टर शेफ. सो पिल्स, आपको लेट होगा बोल के मैं मैरिनेट करके रखी हूँ. सो फर्स्ट टाइम मैं मटन को हाथ लगाई हूँ पिल्स, ओनली फॉर यू. देखो पिल्स, आपके प्यार के वास्ते मैं मटन को आज हाथ लगाई हूँ. तो पिल्स ने यहाँ पे फिश को मैरिनेट किया है. सो क्या क्या लगाया क्या क्या लगाया पिल्स इसको मसाला? सो पूरा खड़ा मसाला है, ऑल नेचुरल, कोई एडेड नहीं है. मिर्ची, नमक, हल्दी, धनिया पाउडर और थोड़ा खड़ा मसाला का पाउडर, नींबू, इतना ही है और कुछ भी नहीं है इसमें. एक चीज भूल गए ना पिल्स, आप कॉर्नफ्लावर भी थोड़ा सा डाले हो, भूल गए या छुपा रहे हो हमारे व्यूवर से आपका सीक्रेट ट्रिक? इथे पिल्सनी चिकनच येते तोंडात. सो मटन शिजायला थोडंसं ठेवलेलं आहे. सो किती छान कलर दिसतोय बघू शकता तुम्ही, मस्त तोंडाला पाणी येते. वाव, इट्स सो यमी यमी. सो इथे पाणी उकळलेलं आहे राईससाठी. सो पाण्यामध्ये मी थोडंसं तेजपत्ता, शहाजिरा, जिरा, विलायची आणि थोडीशी मिरी, काळी मिरी हे टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे थोडंसं. आणि थोडंसं आपल्याला तूप टाकायचं आहे पाण्यामध्ये. तूप टाकल्यामुळे काय होतं, आपण जे राईस बिर्याणीचा जो शिजवणार आहे तो खुल्ला खुल्ला बनतो. सो ही एक ट्रिक आहे. So our chef is in kitchen. So या पातेल्यामध्ये, इस पतीले में मटन रखा है. बाप रे, कितना तेज कलर है ना, रेड रेड.
नजर लग जाएगी क्या? ओके, पानी उबल गया है पिल्स. हे 2 ग्लास मी बिर्याणी राईस घेतलेला आणि धुवून स्वच्छ ठेवलेला आहे. व्हॉट इज गोइंग ऑन? बिरयानी राइस के लिए लगे से पानी मटन में क्यों जा रहा है? इसे सीक्रेट इंग्रेडिएंट. ओके, सो बिर्याणीसाठीचं पाणी ठेवलेलं आपण त्यातलं 1 वाटी पाणी मटन मध्ये टाकायचं कारण ते सिक्रेट इंग्रेडियंट आहे. सो बघू शकता तुम्ही किती छान शिजत आलेलं आहे मटन. कलर खूप छान दिसत आहे. सो आता भात धुवून ठेवलेला जे तांदूळ होता तो त्या शिजलेल्या मटनमध्ये घालून घेतलेला आहे. थोडासा आमच्या रेसिपीचा प्लॅन चेंज झालेला आहे. आम्ही याच्यामध्ये भात नाही शिजून घेतला, डायरेक्ट ह्या ग्रेव्हीमध्येच भात टाकलेला आहे तांदूळ. इट्स नॉट चेंज. आय ऑलवेज लाइक टू बी एक्सपेरिमेंटिंग. नहीं, हाँ, कीप इट सिंपल. हाँ, सस्पेंस में करना खाना. सस्पेंस में किसी को रेसिपी का पता ही नहीं लगना ना. लास्ट मोमेंट पे ऐसे. बस मुझे को तो लगता है पानी ना अभी बस हो गया लग रहा है मेरे को तो. उसके अंदर कितना 1 ग्लास है? बस इनफ है. बस है क्या ना. पुदीना, कोथमीरी और वो प्याज फॉर गार्निशिंग. सो यस, पुदीना जाता है आता. इसको कीड़े बोलते हैं, अब क्या कर सकते. मस्त पैकी पुदीना टाकलाय. आता कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता फ्राईड ऑनियन जाईल आतमध्ये. बिर्याणीला फ्राईड ऑनियन शिवाय चव येणारच नाही. सो फ्राईड ऑनियन. आता मस्तपैकी तूप जात आहे बिर्याणीमध्ये. तूप भरपूर टाका म्हणजे बिर्याणीला छान चव येते. सो आता याला झाकण लावून ठेवलेलं आहे. 15 मिनिटासाठी आम्ही ठेवू कारण मटण ऑलरेडी शिजलेलं आहे 90%. आणि जो भात तांदूळ होता तो मी अर्धा 1 तास जवळपास तो भिजलेला, त्यामुळे मग तो 15 मिनिटात जवळपास शिजून जाईल. सो बारीक गॅसवरती मी पिल्सनी हे ठेवलेलं आहे गरम व्हायला कारण फिश फ्राय करण्यासाठी. सो यस, अशा प्रकारे इथे फिश ठेवलेले आहेत फ्राय व्हायला. आणि आमचे मास्टर शेफ गेलेले आहेत टीव्ही पाहायला. शेफ, मास्टर शेफ, फिश फिश. सो मी पलटून घेतलेला आहे आता याला. तो शेफ की एंट्री हो गई है फिर से. गैस बंद हो गया है, ऑफ हो गया है. सो विल चेक नाउ बिरयानी. ओह वाओ, उदल उदल उदर उदर मीन्स मस्त बना है. मस्त बना है. गिलास बंद करा. हाँ, बंद है गैस. थोड़ा ढक के रखेंगे बोल रहे 5 मिनट. ढक के नहीं रखना रहता है लॉजिकल. Why not applied? Hey, hello. Why not applied? It's not applied for mutton biryani only or for your recipe? Only for my recipe. Only for your recipe. See, you can see. वाओ, मसालेदार, लबाबदार. और क्या एडजेक्टिव्स यूज करूं मैं आपकी बिरयानी के लिए? अभी कुछ नहीं, खाली दबा के खाना. पक गया है. क्लास है मामू. वाओ, जस्ट लुकिंग लाइक अ. कैसा बना है? आज तो मजे ही मजे. देखा, पानी कम नहीं हुआ.
बरोबर हुआ. सो यस, अशा प्रकारे आमची बिर्याणी रेडी आहे. सो आता आम्ही जेवून घेतो. सो तुम्हाला कशी वाटली आमची बिर्याणीची रेसिपी हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आता झालेली आहे संध्याकाळ आणि छान वातावरण झालेलं आहे. सो मी आहे आता बाल्कनीमध्ये, तुम्हाला दाखवते क्लायमेट कसं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर क्लायमेट झालेलं आहे. बँगलोर म्हटलं तर क्लायमेट बघायचं कामच नाही आहे. सो मस्तपैकी मी चहा करून आणलेला आहे, कारण आज बरंच सकाळपासूनचं काम किचनमध्ये पिल्सने केलेलं आहे. सो चहाची ड्युटी माझी होती, सो मी चहा करून आणलेला आहे. सो आता आम्ही मस्त चहा एन्जॉय करतो. सो अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान स्पेंड केला आहे आम्ही, आणि फर्स्ट टाईम सुट्टी आम्हाला एवढे छान स्पेंड करायला भेटली आहे. हे बघा झाड कोण हलवतं आहे, कोण हलवतं आहे? भूत. सो खूप छान वाटलं आज. खूप निवांत अशी वेळ आम्हाला स्पेंड करता आला. असा टाईम आम्ही युजली अगोदर खूप स्पेंड करायचो. प्रत्येक सुट्टीच्या दिवशी आम्ही असा टाईम स्पेंड करायचो. बट अशा पॉसिबलच होत नव्हतं, कारण सुट्टी म्हटलं तर जास्त हेक्टिक शेड्यूल असायचं आमच्या दोघांचा पण. बट आज खूप छान वाटत आहे. पहिले जसं आम्ही लाईफ जगत होतो आमची, त्या टाईपचा आज आम्हाला फील आलेला आहे आणि खूप छान वाटलं आज. सो यस, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये होतं एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.